अब उसके लिए जिम्मेदार कौन है? भारत के मुख्य न्यायाधीश। भारत के मुख्य न्यायाधीश ये भारतीय कॉकरोच पार्टी के ब्रांड एम्बेसडर होना चाहिए, क्योंकि युवाओं को कॉकरोच की जो नाम दिया है कि ये कॉकरोच है युवा, ये हमारे देश की न्याय व्यवस्था की देन है। तो अब अगर ये उनका अकाउंट सस्पेंड किया है, चाहे इंस्टाग्राम हो, चाहे ट्विटर हो, चाहे फेसबुक हो, सोशल मीडिया में, तो मैं भारत के मुख्य न्यायाधीश से आह्वान करूंगा, आप ही न्यायाधीश हैं, या आपकी ही पार्टी है, आपकी प्रेरणा से बनी है, आम्ही तुमच्या प्रेरणेतून बनवलेली आहे, एवढंच मी सांगू शकतो। पण इतक्या लाखोच्या संख्येने भारतीय कॉकरोच पार्टीला जे समर्थन मिळत आहे, याचा अर्थ या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरुण बेरोजगार आहेत, अस्वस्थ आहेत, चिंतेत आहेत, त्यांना भारतीय जनता पक्षापासून अपेक्षाभंग झालेला आहे। त्याच्यामुळे कॉकरोच पार्टीला एवढं समर्थन मिळत आहे, हे या देशाचं दुर्दैव आहे। भारतीय कॉकरोच पार्टीवर, देशाच्या कॉकरोच जनता पार्टीवर प्रधानमंत्री मोदी जर इटलीमध्ये असतील तर त्यांनी तिथून भाष्य केलं पाहिजे, आणि इथे आल्यावर भारतीय कॉकरोच पार्टीच्या प्रमुखांना सुद्धा मेलडी चॉकलेट त्यांनी दिलं पाहिजे। ते मराठी मुलगा आहे, अमेरिकेत शिकतो। हो, माहिती आहे मला, दीपक। हां, खरं तर सरन्यायाधीशांचे वक्तव्य केले त्याच दरम्यान तुम्ही न्याय मागत असता सातत्यानं शिवसेना पक्षाने चिन्हाबद्दल, आणि तुम्ही न्याय मागता या सगळ्या गोष्टीचे देखील सरन्यायाधीशांनी म्हटलं होतं की नाराजी व्यक्त केली होती। नाही, नाराजी व्यक्त आम्हालाही अधिकार आहे नाराजी व्यक्त करण्याचा। वर्षानुवर्ष तुम्ही भारताच्या संविधानासंदर्भातला अनुच्छेद 10 संदर्भात जो निकाल द्यायचा आहे, तुम्ही 3-3.5 वर्ष 4 मुख्य न्यायाधीश बदलले तरी तुम्ही आम्हाला न्याय देत नसाल, तर महाराष्ट्राची जनता, संविधानावर प्रेम करणारी देशाची जनता नाराज होणार आणि आपलं मत व्यक्त करणार। आम्ही कॉकरोच नाही आहोत बरं का, आम्ही वाघाचे बच्चे आहोत। कॉकरोच पक्ष नवीन निर्माण झाला, आमचा वाघांचा पक्ष आहे, आम्ही डरकाळा फोडणारच। सर, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीला होते, त्यांनी इटलीच्या पंतप्रधानांसोबत मेलोडी चॉकलेट दिले, त्याच्या निमित्ताने राहुल गांधी यांनी खूप टीका केली, देशामध्ये परिस्थिती काय आणि पंतप्रधान काय करतात असं म्हणत त्यांनी। बघा, देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आहेत। जर प्रधानमंत्री मोदींना इटलीत जाऊन तिकडला पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना चॉकलेट वाटण्याचा अधिकार आहे किंवा त्यांना त्यात आनंद मिळतो आहे चॉकलेट वाटण्यामध्ये, देशाला गरिबीत आणि आर्थिक संकटात ढकलून, तर मोदींवर टीका करण्याचा का मोदींना सत्य दाखवण्याचा, आरसा दाखवण्याचा अधिकार विरोधी पक्षनेत्यांना जरूर आहे, आणि त्यांनी तो दाखवला। त्यात काय चुकीचं आहे? अमित शहा आणि मोदींना गद्दार पण म्हटले संविधानाच्या। बघा, त्या संदर्भात चर्चा करू शकतो। ते संविधानाचे गद्दार आहेत असं म्हटलंय त्यांनी, आणि त्याचं समर्थन करायला ते किंवा त्याची वकिली करायला ते समर्थ आहे। मोदी परदेशात अशा प्रकारे जाऊन जर वागत असतील तर त्यात देशाची प्रतिष्ठा का वाढत नाही? परदेश दौरे हे प्रधानमंत्र्यांना करावे लागतात, मग तुम्ही करताय, मग तुम्ही तिथे पत्रकारांशी चर्चा केली पाहिजे, बोललं पाहिजे। या देशातून सुद्धा पत्रकारांची एखादा टीम त्यांनी न्यायला पाहिजे, जसे इतर प्रधानमंत्री नेत होते। मग तुम्ही लपून छपून असे दौरे का करताय, कशा करताय? तुम्ही त्यांना काय मेलोडी चॉकलेट द्या, ढोकला द्या, फाफडा द्या, जिलेबी द्या, अळूवडी द्या, बटाटवडा द्या, काही द्या, पण देशासमोर सत्य येऊ द्या, एवढंच आमचं म्हणणं आहे। देशामध्ये मोठं आंदोलन उभं राहू शकतं, मग या भारतामध्ये आणि करा। अमेरिकेत बसून कसलं आंदोलन करताय? भारतामध्ये या, आम्ही सगळे आहोत नाही ते, आम्ही काय करतो आहोत? मग आमच्यासारखे लोक लढतायत, तुरुंगात जात आहेत, संघर्ष करतायत। हां, त्या संघर्षामुळे आमचा पक्ष आणि आमचं चिन्ह आमच्यापासून हिरावून घेतलं,
हा संघर्षच आहे ना, हे आंदोलनच आहे ना, आम्ही लढतो आहोत. जर कोणाला या आंदोलनात सहभागी व्हायचं असेल तर त्याने उंटावरून शेळ्या हाकू नयेत, या देशात यावं आणि लढावं. आज मंत्री परिषदेची महत्त्वाची आज बैठक आहे. संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल अपेक्षित आहे. नाही, त्याच्याविषयी तो त्यांचा अधिकार आहे प्रधानमंत्र्यांचा. पश्चिम बंगालच्या निवडणुका ज्या पद्धतीनं ते जिंकले किंवा ताबा घेतला, आजच काही बातम्या आलेल्या आहेत की जिथे 97% मुस्लिम आहेत त्या बूथवर सुद्धा BJPला 100% मतं पडली पश्चिम बंगालमध्ये. म्हणजे फक्त होट चोरी नाही तर बूथ चोरी सुद्धा कशी झाली आहे. त्याच्यामुळे ते आज आनंद व्यक्त करतील, सगळ्या मंत्र्यांना कॅबिनेटला चॉकलेटं वाटतील. मेलोडी त्यांचा ब्रँड आहे तो आत्ता, मेलोनी अँड मेलोडी. प्रत्येक मंत्र्याचं रिपोर्ट कार्ड आज बाहेर निघणार आहे. स्वतःच तुम्हाला मग केंद्रीय स्वतःच मंत्र्याचं- रिपोर्ट कार्ड कोण तपासणार त्यांचे? 2 प्रमुख मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड कोण तपासणार? प्रधानमंत्री मोदी आणि गृहमंत्री अमित शहा. एक महत्वाचा मुद्दा आहे. कॉंग्रेस जनता पार्टीने असं म्हटलंय की पक्ष बदल करणाऱ्या लोकांना 20 वर्ष बंदी घातली अरे पाहिजे. ठीक आहे, पहा, हे याला उंटावरून शेळ्या आखणं म्हणतात. हे सगळे या देशामध्ये आम्ही याच्यावरती पार्लमेंट आणि बाहेर आंदोलनं करून पक्षांतर विरोधी कायदा आहे ना केलेला आम्ही. राजीव गांधींच्या काळामध्ये पक्षांतर विरोधी कायदा झाला आहे, 10th शेड्यूल निर्माण झालं, अमेंडमेंट झालं, हे सगळं झालं आहे. पण संविधानावरती जर कोणी कॉक्रोचचे बाप बसले असतील आणि ते संविधानाची पानं कुरतडत असतील अशा प्रकारे, तर कोण काय करणार? जोपर्यंत देशाची जनता उठत नाही, आवाज बुलंद करत नाही आणि जय श्रीरामच्या भ्रमातून बाहेर पडत नाही, तोपर्यंत आपल्याला हे सहन करावं लागेल. सर, मोदींनी आवाहन केलेलं आहे की पश्चिम आशियामध्ये जे संकट येते त्या संकटामधनं वाचण्यासाठी तुम्ही प्रवास करू नका, डिझेल पेट्रोल जपून वापरा. पण हे सगळं होत असताना त्याच्यावरती- पंकजा मुंडे असतील किंवा श्वेता माले या भ्रमंती करतायत देशभर, त्यावरून टीका होताना बघायला मिळते. ठीक आहे, त्यांचा प्रश्न पक्षाचा आहे, बोलिये. सर, नीटच्या प्रश्नावरून महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं कारवाई झाली आहे त्यानंतर मागणी होते की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. एक प्रकारे महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न तर होत नाहीये. एक लक्षात घ्या की याचे सगळे धागेदोरे महाराष्ट्रात आहे. मग धर्मेंद्र प्रधान का? राज्याच्या मुख्यमंत्र्यांची काय जबाबदारी आहे की नाही? धर्मेंद्र प्रधान का? महाराष्ट्रात आणि राजस्थानमध्ये जास्त अटका झालेल्या आहेत. मग राजस्थानचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची काही जबाबदारी आहे की नाही, हा प्रश्न जर आम्ही विचारला तर आम्ही देशद्रोही ठरणार का? आणि ज्यांना ज्यांना अटक झालेली आहे हे सगळे भारतीय जनता पक्षाचे आश्रित आहेत. नीटचे प्रमुख प्रदीप जोशी कोण आहेत? कोणी केली नेमणूक? हे सरळ सरळ भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवकांचे कार्यकर्ते आहेत ते प्रदीप जोशी. या देशातले सर्व विद्यापीठांचे कुलगुरू कोण आहेत? भारतीय जनता पक्ष आणि संघाने नेमलेले लोक आहेत. जबाबदारी कोणी घ्यायची मग?